नमस्कार नमस्कार मित्रांनो, आज चर्चा करूया पहिले मानव की धर्म या विषयावर आपण आज चर्चा करूया। दोन हाताची विनंती आहे, पूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय आणि त्याला समजल्याशिवाय याला स्किप करू नये। आणि तुम्हाला या व्हिडिओत काय समजला तर याच्यावर आपण कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर चला आज वळूया आपल्या या विषयाकडे। पहिले मानव की धर्म। तर मित्रांनो, शिवबांधवांनो, माझ्या काकांनो, माझ्या भावांनो, सर्वांनो, लहान मोठे सर्व, जेव्हा या संसारात त्या परमात्माने जेव्हा या संसारात जीव प्राणी बनवला, जेव्हा त्या परमात्माने या संसारात जीव प्राणी बनविला, यात पक्षी प्राणी मानव, यामध्ये मानव आला, म्हणजे हाड मासाचा, मांस हाड आणि रक्ताचा प्राणी पक्षी बनविला। यात माणूस हा सर्वात हुशार, त्याला परमेश्वराने बुद्धी दिली, बोलण्यासाठी वाचा दिली, समजण्यासाठी बुद्धी दिली। आणि या मानवाने बुद्धीचा व वाचाच्या बळावर या मानवामध्ये धर्म निर्माण केला। या मानवाने, त्या परमात्माने या पृथ्वीवर मानवाला जन्म दिला आणि मानवाने आपल्या बुद्धीने आणि आपल्या वाचेने, म्हणजे आपल्या बोलीने धर्म निर्माण केला। मित्रांनो, मी कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करत नाही, मी कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करत नाही आणि त्यांची निंदा करत नाही आहे। फक्त पहिले मानव की धर्म यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे। आपल्या भारत देशात व जगात मोजके धर्म आहेत। आपल्या भारत देशात आणि जगात मोजके धर्म आहेत। यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध, शीख, ईसाई इत्यादी या भूतलावर धर्म आहेत। आता आपण विचार करूया की जेव्हा माणूस जन्माला आला की त्याला काय माहीत असते? तो हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, बुद्ध आहे, शीख आहे की ईसाई आहे, त्याला काय माहीत असते? त्याला जेव्हा तो जन्माला येतो त्याला काहीच माहीत राहत नाही। आता उदाहरणार्थ जसं आपण एखादा मोबाईल घेतो व त्यात मेमोरी पूर्ण खाली असते, मग आपण त्यात सिम कार्ड घालतो व मोबाईल सुरू होते। जेव्हा मोबाईल सुरू होते तर त्यात कोणत्याही एका कंपनीची सिम कार्ड आपण घालत असतो, आपण त्या ठिकाणी घालतो। उदाहरणार्थ जिओ, एअरटेल, आयडिया, VI, वोडाफोन, डोकोमो इत्यादी प्रकारची कोणत्याही एक कंपनीची सिम त्या मोबाईलमध्ये घालतो, तेव्हा तो आपला नंबर त्या कंपनीचा बनतो। म्हणजे आपण त्या कंपनीची सिम लावतो आणि आपण त्या कंपनीचा नाव घेतो किंवा ती आपली जो सिम आहे त्या कंपनीची बनतो। पण आपण विसरतो की या सर्व कंपन्यांना, हे जेवढे कंपनी आहेत या सर्व कंपन्यांना एकच कंपनी नेटवर्क देते, ती आहे BSNL। तुम्ही कोणत्याच कंपनीची सिम घ्या, कंपनीचं नाव आहे, पण सरते शेवटी तिला त्या मोबाईलमध्ये जे चिप लावतो आपण तिला सिमच म्हणतात। तर त्या सर्व कंपन्यांना नेटवर्क कोण देते? भारतात या सर्व कंपन्यांना नेटवर्क देतो BSNL, भारत दूरसंचार लिमिटेड असा काहीतरी त्याचं नाव आहे। तर आपण त्या मेमोरी कार्डमध्ये जो डाउनलोड करतो तोच त्या मेमोरीमध्ये डाउनलोड होतो। आणि सिम कार्डचं तुम्हाला उदाहरण दिलं की त्या सर्वांना एकच कंपनी कव्हरेज पुरवतो, पण आपण आपल्या मोबाईलमध्ये वापरत असताना त्या कंपनीचं नाव घेतो पण BSNLचं नाव घेत नाही। तसाच
त्या जन्मलेल्या बाळाची मेमोरी, जो जन्म घेतो ना बाळ, त्या बाळाची मेमोरी सिम कार्ड रिकामी असते. जो बाळ जन्माला येतो त्याचा मेमोरी आणि सिम कार्ड रिकामी असते व त्यात आपण जे डाउनलोड करू, जो आपण डाउनलोड करतो व जो विचार त्याच्या डोक्यात भरतो तोच त्याच्या डोक्यात जे विचार भरतो, त्यांच्यासमोर जे आपण कृत्य भरतो किंवा सांगतो, तो मोठे होऊन तसेच करतो. ज्या मुलांना आपण जसे सांगतो ना, ते लहान मुलं तसेच करतात. उदाहरणार्थ, त्या नवजात बाळाला आपण सांगतो आई, बाबा, मम्मी, डॅडी, पप्पा, आजा, आजी, काका, काकू, आत्या, मामा, मामी, मावसा, मावशी, ताई, भाऊ इत्यादी, आणि आपणच त्यांना सांगतो आपला धर्म आणि आपली जात. त्या मुलाला आपण शिकवितो. आणि मित्रांनो, आपण आपल्या मुलांना सर्व काही सांगतो. आपला धर्म सांगतो, आपला जात सांगतो, आपण आपली बोली सांगतो, आपले नातलग सांगतो. पण एकच सांगत नाही, तो म्हणजे बेटा, सर्वप्रथम मी माणूस आहे आणि तो माणसाची औलाद आहे. तू माणसाची औलाद आहे. बेटा, मी एक माणूस आहे आणि तू एक माणसाची औलाद आहे, म्हणून तू पहिले माणूस आहे. तू पहिले माणूस आहे, नंतर तुझा धर्म आहे. कारण आपण त्या मुलांना सांगत नाही की आपण माणूस आहो आणि आपला माणूस आहो आणि या माणसाच्या नंतर आपला धर्म आहे, आपण त्यांना सांगत नाही. कारण मित्रांनो, पहिले माणूस आला आहे. मी माझ्या विचारानं सांगतोय, पहिले माणूस आला आणि या माणसाने आपल्या बुद्धीने व वाचाने धर्म बनविला, म्हणून आपण सर्वात आधी माणूस आहोत. माणूस आला आणि माणूस आहे. माणूस जन्माला आला आणि या माणसाने धर्म बनविला, म्हणून आधी माणूस आहे, नंतर धर्म आहे. मित्रांनो, पहिले मानव जन्माला आला म्हणून पहिले मानव, हा माझी गणित आहे, आणि मानवाने धर्म निर्माण केला म्हणून नंतर धर्म आहे. हा माझा वैयक्तिक मत आहे. आता तुमचा काय आहे हा मला माहीत नाही, पण सरते शेवटी त्या परमेश्वराने, त्या परमात्माने माणूस जन्माला पाठविला, म्हणून आधी आपण माणूस आहोत आणि माणसाने धर्म बनविला, म्हणून नंतर धर्म आहे. म्हणून दोन ओळी बनतोय, ना हिंदू बनो ना मुसलमान बनो, ना हिंदू बनो ना मुसलमान बनो, ना सिख बनो ना ईसाई बनो, ना हिंदू बनो ना मुसलमान बनो, ना सिख बनो ना ईसाई बनो. अरे इंसान की औलाद हो, इंसान की औलाद हो, पहिले इंसान बनो, पहिले इंसान बनो. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.